कोणासोबत तरी विवाह सोहळा संपन्न केला पाहिजे. आणि म्हणून कोण असा वर सापडावा, कोण असा वर आपल्याला भेटेल. म्हणून कंसाने आपलाच मित्र असणारा वसुदेव, त्या वसुदेवासोबत आपल्या बहिणीचं देवकीचं लग्न ठरवलं. तिथं काढली, तारीख ठरवली, वेळ जवळ आला, सुंदर मंडप दिला, सर्व पाहुणे रावळांना बोलून घेतलं. आणि एवढे मोठे नोकर चाकर असून साक्षात स्वतः असणारा तो असणारा कंस आपल्या बहिणीला मंडपामध्ये नेण्यासाठी रथ सजून धुजून त्या ठिकाणी आला. आणि रथामध्ये बसून देवकी मातेला घेऊन असणारा तो कंस जाऊ लागलेला आहे. आणि जात असताना तितक्यामध्ये आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा,